हाय फ्रेंड्स, मुक्तल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण 26 एप्रिल 2026 रोजी मुंबई उच्च न्यायालयाचा शिपाईचा पेपर शिफ्ट 2 मध्ये झालेला आहे 5 ते 5:30. तर तो पेपर मला विद्यार्थ्यांनी पाठवलेला आहे. तर त्या पेपरमधील 30 प्रश्नांच्या उत्तरांचं ॲनालिसिस आपण करणार आहोत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि ज्यांनी पेपर पाठवलेले आहेत त्या सर्वांचा मी मनापासून आभारी आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि सुरुवातीला एक सांगायचं आहे की शिफ्ट 1चा पेपर खूप सोपा होता. हा जो शिफ्ट 2चा पेपर आहे हा थोडासा अवघड आहे, म्हणजे शिफ्ट 1च्या तुलनेमध्ये. तसा हाही पेपर सोपाच आहे, परंतु शिफ्ट 1 म्हणजे शिफ्ट 1चा जो पेपर आहे त्याच्यासोबत जर तुलना केली तर हा पेपर थोडा अवघड आहे. पण शिफ्ट 1चा पेपर खूपच सोपा होता. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला न्यायालय भरती ई-बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई-बुक विकत घ्या. याच्यातले चालू घडामोडीचे प्रश्न सोडले तर बाकी सगळे प्रश्न आपल्या ई-बुकमधूनच आलेले आहेत. यात सगळी व्यवस्थित माहिती दिलेली आहे आणि तसेच प्रश्न तुम्हाला ॲक्च्युअल परीक्षेमध्ये सुद्धा आलेले आहेत आणि फी फक्त 200 प्लस GST आहे. तर या ठिकाणी पहा, मुंबई उच्च न्यायालय प्रश्नपत्रिका 26/4/2026 आणि हा सी सेट आहे पहा. पण यांनी ना शिफ्ट 1ला जसा पेपर काढला होता सोपा, तसाच पेपर याला सुद्धा दुसऱ्या शिफ्टला पण काढायला हवा होता. पात्रता एकच असणं आवश्यक होती. तर वर्तुळाचा व्यास 14 सेंटीमीटर असल्यास त्याची त्रिज्या किती? आता त्रिज्या ही व्यासाच्या निमपट असते. मग 14/2 केलं तर 7 सेंटीमीटर हे त्याचं उत्तर येतं. त्रिकोणाच्या अंतर्गत कोनांची बेरीज किती अंशाची असते? तर त्रिकोणाच्या अंतर्गत कोनांची बेरीज ही 180 अंश असते. म्हणजे त्रिकोणाच्या अंतर्गत तिन्ही कोनांच्या मापाची बेरीज ही किती असते? 180 अंश असते. त्याच्या पुढे भारतीय राज्यघटनेतील नागरिकत्व विषय तरतुदी कोणत्या भागात आहेत? तर भारतीय राज्यघटनेमध्ये नागरिकत्वाशी संबंधित ज्या तरतुदी आहेत ना, त्या भाग 2 मध्ये त्याची माहिती दिलेली आहे. भाग 3 मध्ये मूलभूत हक्क किंवा मूलभूत अधिकाराची माहिती आहे. भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्व किंवा नीतिनिर्देशक तत्वांची माहिती आहे. पंचायत राज व्यवस्थेतील त्रिस्तरीय रचना यामध्ये खालीलपैकी कोणता स्तर समाविष्ट नाही? तर याच्यामध्ये पंचायत राजमध्ये गाव पातळीवर ग्रामपंचायत असते, तालुका पातळीवर पंचायत समिती असते आणि जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद असते, पण नगर परिषद यामध्ये समाविष्ट नसते. समाज स्वास्थ्य हे साप्ताहिक कोणी सुरू केलेलं आहे? आता हा प्रश्न रद्द होईल बरं का. आणि याचं उत्तर म्हणजे राधो कर्वे असं आहे. जे धोंडो केशव कर्वे आहे की नाही, त्यांचा मुलगा राधो कर्वे यांचं हे मासिक आहे. परंतु पर्यायामध्ये राधो कर्वे त्यांनी दिलेलंच नाही, त्यामुळे हा प्रश्न रद्द होईल. आणि संतती नियमावर आधारित हे समाज स्वास्थ्य नावाचं साप्ताहिक होतं. लैंगिक शिक्षण वगैरे त्यामध्ये सगळं शिकवलं जायचं. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे मुख्यालय कुठे आहे? तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचं मुख्यालय दुबई या ठिकाणी आहे. दुबई कुठं आहे? तर UAE म्हणजे युनायटेड अरब अमिरातीमध्ये आहे. आधी लंडनला होतं, पण मला वाटते 2005 पासून ते दुबई या ठिकाणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचं मुख्यालय आहे. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा बरं का. कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा, 2024चा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर 2024चा जो ज्ञानपीठ पुरस्कार आहे ना, तो विनोद कुमार शुक्ला यांना जाहीर झालेला आहे. बी हे त्याचं उत्तर आहे, विनोद कुमार शुक्ला. आंतरराष्ट्रीय न्यायालय ज्याला आपण इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस ICJ म्हणतो, ते कुठं आहे? तर ते हेग या ठिकाणी आहे. बी हे त्याचं उत्तर आहे, हेग. खालीलपैकी कोणते पुस्तक महात्मा गांधींनी लिहिलेले आहे? तर महात्मा गांधींनी लिहिलेलं पुस्तक कोणतं आहे? हिंद स्वराज्य हे महात्मा गांधीजींनी लिहिलेलं पुस्तक आहे. दिल्ली सल्तनतीचा संस्थापक कोण मानला जातो? तर दिल्ली सल्तनतीचा जो संस्थापक आहे ना, तो कुतुबुद्दीन ऐबक हा आहे. हे त्याचं उत्तर आहे. PDF चे पूर्ण स्वरूप काय आहे? तर PDF चे पूर्ण रूप पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट असं आहे. पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट हे त्याचं उत्तर येतं. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा, PDF चे पूर्ण रूप काय आहे? तर PDF चा फुल फॉर्म होतो पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. विजेचा शोध कोणी लावला? आता इथे लक्षात ठेवा, विजेचा शोध न बेंजामिन फ्रँकलिन म्हणजे अनेक शास्त्रज्ञांनी लावलाय, पण त्यातल्या त्यात महत्वाचं योगदान बेंजामिन फ्रँकलिन यांचं आहे. आणि काही जणांना वाटेल एडिसननं विजेच्या दिव्याचा शोध लावलेला आहे. विजेचा दिवा वेगळा आणि वीज वेगळी. तर विजेचा शोध बेंजामिन फ्रँकलिन आणि विजेच्या दिव्याचा शोध आयझॅक न्यूटन यांनी लावलेला. आपलं थॉमस एडिसन यांनी लावलेला आहे विजेच्या दिव्याचा शोध. न्यूटन यांनी गतीविषयी 3 नियम सांगितलेले आहेत. गुरुत्वाकर्षणाचा शोध लावलेला आहे.
आणि आईन्स्टाईन यांनी E=mc स्क्वेअर हे जे महत्त्वाचं सूत्र आहे ते सांगितलेलं आहे. वनस्पतींमध्ये अन्न तयार करण्यासाठी आवश्यक नसलेला घटक कोणता आहे? नसलेला तर सूर्यप्रकाश लागतो, कार्बन डायऑक्साईड लागतो, पाणी लागतं, परंतु ऑक्सिजनची आवश्यकता नसते. डी हे त्याचं उत्तर आहे. वनस्पती जिथं असतील तिथं ऑक्सिजन मुबलक उपलब्ध असतो, कारण या प्रकाश संश्लेषण क्रियेमधून ऑक्सिजन बाहेर पडत असतो. खालीलपैकी कोणता ग्रह स्वतःच्या अक्षावर सर्वाधिक झुकलेला आहे? तर स्वतःच्या अक्षावर सर्वाधिक झुकलेला ग्रह हा युरेनस आहे आणि तो खूप मला वाटते 97 पॉईंट काहीतरी अक्षावर तो झुकलेला आहे आणि तो एवढा झुकलेला असल्यामुळं झोपल्यासारखा वाटतो. लाईट इयर हे कशाचे मोजमाप आहे? तर लाईट इयर हे अंतराचं आपलं प्रकाश अंतराचं मोजमाप आहे. पण कोणतं अंतर? तर खगोलीय जे वस्तू आहेत म्हणजे ग्रह, उपग्रह त्यांच्यामधील अंतर मोजण्याचं एकक आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वाधिक सरासरी वार्षिक पर्जन्यमान असलेले ठिकाण कोणते आहे? तर भारतातील सर्वाधिक सरासरी वार्षिक पर्जन्यमान असलेले ठिकाण हे मौसिनराम आहे. त्याच्यानंतर भारतातील ट्रान्स हिमालय पर्वतांमध्ये खालीलपैकी कोणती रांग समाविष्ट नाही? त्याच्यामध्ये काराकोरम आहे, लडाख आहे, झास्टर आहे, परंतु शिवालिक नाही. शिवालिक ही हिमालयाच्या बाह्य रांगा आहेत, हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या त्या पर्वत रांगा आहेत. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी गोदावरीची उपनदी नाही? तर पूर्णा ही गोदावरीची उपनदी आहे, प्रवरा ही गोदावरीची उपनदी आहे, मुळा सुद्धा उपनदी आहे, परंतु भीमा ही गोदावरी नदीची उपनदी नाही. भीमा ही कृष्णा नदीची उपनदी आहे, पण ती कर्नाटकमध्ये. भारताचे राष्ट्रचिन्ह कोणत्या ठिकाणाहून घेतले आहे? तर भारताचे राष्ट्रचिन्ह हे सारनाथ या ठिकाणाहून घेतलेलं आहे. सारनाथ या ठिकाणाहून घेतलेलं आहे. चांद्रयान-3 मोहिमेचा उद्देश काय होता? तर चांद्रयान-3 मोहिमेचा उद्देश हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणे हा होता. मी काम केले या वाक्याचा टाळ ओळखा. तर केले हे एकच शब्द क्रियापद म्हणून आलेला आहे, तर हे भूतकाळाचं वाक्य आहे. लोकहितवादी हे टोपण नाव कोणाचे आहे? तर लोकहितवादी हे टोपण नाव गोपाळ हरी देशमुख यांचं आहे. दुरित या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर दुरित या शब्दाचा समानार्थी शब्द पाप हा आहे. दुरितांचे तिमिर जावो असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणले नाही ना आपल्या पसायदानमध्ये. माझे विद्यापीठ हा कोणाचा काव्यसंग्रह आहे? तर माझे विद्यापीठ हा नारायण सुर्वे यांचा काव्यसंग्रह आहे. त्याच्या पुढचे प्रश्न पाहूयात आपण आता. पुढचा प्रश्न आहे पहा, हर्षचरित हा ग्रंथ कोणी लिहिला? तर हर्षचरित हा ग्रंथ बाणभट्ट यांनी लिहिलेला आहे. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा बरं का. एका संख्येचा 20% बरोबर 60 असल्यास ती संख्या कोणती? आता समजा ती संख्या एक्स आहे, मग एक्सचे 20% म्हणजे 20/100 बरोबर 60, म्हणजे एक्स बरोबर 60 गुणिले 100 भागिले 20. 20 × 20 20 × 60 30 गुणिले 100 केलं तर 300 हे त्याचं उत्तर येते. त्याच्या पुढे सन बरोबर TVO असे लिहिले तर कॅट म्हणजे काय? आता एसच्या नंतर टी येतं, यूच्या नंतर व्ही येतं, एनच्या नंतर ओ येतं, तसंच सीच्या नंतर काय येतं डी, एच्या नंतर काय येतं बी आणि टीच्या नंतर TU. तर DBU म्हणजे STUV म्हणतो ना आपण, तर DBU हे त्याचं उत्तर आहे. ए हे त्याचं उत्तर आहे, DBU. एका रांगेत 12 मुले उभी आहेत. राम डावीकडून 5वा आहे, तर उजवीकडून तो कितवा असेल? आता एका रांगेत 12 जण आहेत आणि तो जर डावीकडून 5वा आहे, तर 12 मधून 5 दिले राहिले 7. मग त्याच्या उजवीकडे 7 जण आहेत, म्हणजे त्याचा उजवीकडून कितवा क्रमांक आहे? 8वा क्रमांक आहे. सी हे त्याचं उत्तर आहे, 8वा क्रमांक. त्याच्यानंतर एका व्यक्तीने पूर्व दिशेकडे तोंड करून 8 पावले चालली, नंतर डावीकडे वळून 6 पावले चालली, आधी पूर्वेकडे वळून 8 पावले, नंतर डावीकडे वळला म्हणजे उत्तरेला जाऊन 6 पावले, परत डावीकडे वळला म्हणजे पश्चिमेला जाऊन 8 पावले. तर ती सुरुवातीच्या बिंदूपासून किती अंतरावर आहे? आता सुरुवातीचा बिंदू हा इथं आहे आणि लास्टचा बिंदू या ठिकाणी आहे. मग हे अंतर जर 6 असेल तर हे सुद्धा किती होणार आहे? 6च होणार आहे. तर सी हे त्याचं उत्तर आहे, 6 अंतरावर आहे. श्याम म्हणतो गीता ही माझ्या वडिलांच्या मुलीची मुलगी आहे, तर गीता ही श्यामची कोण? आता श्यामच्या वडिलांची मुलगी म्हणजे श्यामची कोण झाली? बहीण झाली. मग बहिणीची मुलगी कोण असते? गीता श्यामची कोण आहे? तर भाची आहे. आणि श्याम गीताचा कोण असं दिलं असतं तर मामा आला असतं, पण त्याचं उत्तर काय आहे? भाची आहे. जर तुम्हाला हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर
प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन ते सिरीज विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच.